सर्वोच्च न्यायालयातल्या 4 न्यायाधीशांनी कारभाराविरोधात एक पत्रकार परिषद घेतली होती. तर त्या पत्रकार परिषदेत पण हे सहभागी होते रंजन गोगोई. आणि अयोध्या खटला हा जो महत्वाचा खटला होता त्याच्यावरती निर्णय देणाऱ्या खंडपीठाचे पण अध्यक्ष होते. ठीक आहे. तर आपल्या घटनेच्या कलम 80 मध्ये तरतूद आहे की राष्ट्रपती विज्ञान, कला, वाङ्मय, समाजसेवा या क्षेत्रामध्ये विशेष कार्य केलेल्या 12 व्यक्तींची राज्यसभेवर नेमणूक करतात. ठीक आहे. तर पुढची बातमी बघा. निर्भयाचे जे दोषी होते, जे 2012चं दिल्लीतलं जे निर्भया प्रकरण होतं, तर त्यातले जे 4 दोषी आरोपी होते त्यांना 20 मार्च 2020 रोजी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली आणि एकाच वेळी 4 जणांना फाशी देण्याची ही तिहार तुरुंगातली पहिलीच घटना होती. ठीक आहे. पुढची बातमी बघा. मध्य प्रदेशात पुन्हा सत्तांतर. तर आपण सगळ्यांनी बघितलं होतं की काँग्रेसचे नेते होते त्यावेळेसचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही आमदारांचा गट घेऊन ते भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी. आणि त्याच्यानंतर मग मध्य प्रदेशात जे त्यावेळेस काँग्रेसचं कमलनाथ सरकार होतं हे अल्पमतात आलं. मग कमलनाथ यांनी राजीनामा देऊन भाजपचे शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आणि हा शिवराज सिंग चौहान यांची 4थी टर्म आहे या मुख्यमंत्री पदाची. ठीक आहे. पुढच्या बातमी बघा. मणिपूरच्या मंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने हटवलं. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या विशेष अधिकारांचा वापर करत मणिपूरचे वनमंत्री थौवानजाम श्यामकुमार सिंग यांना पदावरून दूर केलं. ठीक आहे. श्यामकुमार सिंग हे काँग्रेसच्या तिकिटावर 2017 निवडून आले होते आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या 142 अन्वये विशेष अधिकार वापरून या मंत्र्यांना हटवलेलं आहे त्यांच्या पदावरून. पुढची बातमी बघा. राज्यघटनेतील प्रास्ताविकेमधील सामाजिक जो शब्द आहे आपला प्रिएम्बल मधील तो काढून टाकण्यासाठी ठराव मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर प्रिएम्बल संदर्भात ज्या बाकीच्या गोष्टी आहेत किंवा इथून मागचे प्रश्न आहेत आपल्या आयोगाचे डिटेलमध्ये बघण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा. महेश सरांनी अत्यंत योग्य पद्धतीने सगळ्या प्रश्नांचं कव्हरेज त्यात घेतलेलं आहे आणि खूप उपयुक्त ठरेल ती सिरीज. तुम्हाला नक्की बघा. आपल्याला माहिती 42व्या घटना दुरुस्ती 1976 ने सामाजिक, सोशलिस्ट आणि सेक्युलर हे शब्द घालण्यात आले होते. ठीक आहे. तर प्रिएम्बल घटनेचा भाग केव्हापासून मानण्यात येते किंवा काय याच्यासाठी या सर्व प्रश्नांसाठी युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा. कनिमोझी करुणानिधी समितीचा अहवाल. पुढची बातमी आहे. कनिमोझी करुणानिधी समिती होती ती काय कशासाठी होती तर अस्सल शेतकऱ्यांना खत अनुदान मिळत आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी होती. ठीक आहे. पुढची बातमी बघा. 23 मार्च हा शहीद दिवस किंवा हुतात्मा दिवस आपण साजरा करतो. तर आपल्या सर्वांना माहिती आहे 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. त्यामुळं त्यांच्या स्मरणार्थ 23 मार्च हा शहीद दिवस किंवा हुतात्मा दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. आता कोविड-19 काळातील लॉकडाऊन, संचारबंदी आणि आर्टिकल 144. तर ही तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवा. 24 मार्च 2020. 24 मार्च 2020 रात्री 12 वाजल्यापासून पहिल्यांदा पंतप्रधान मोदींनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. तर ही तारीख आपल्यासाठी महत्वाची आहे. 24 मार्च 2020. हा साथीचे रोग कायदा आपण आताच पाहिलं. एपिडेमिक डिसीज ऍक्ट 1897 अन्वये जिल्हाधिकारी किंवा मुख्य वैद्यकीय अधिकारी लॉकडाऊनची अंमलबजावणी करतात. या काळात अत्यावश्यक सेवा उपलब्ध असतात. ठीक आहे. तारीख जास्त महत्वाची आपल्याला. 24 मार्च. भारत सरकारद्वारे पीएम केअर्स निधी स्थापन करण्यात आलेला आहे 28 मार्च 2020 ला. तर पीएम केअर्स हा कोविड-19 महामारीच्या संकटाविरोधी जो लढा सुरू होता किंवा आहे त्याला सहाय्य करण्यासाठी हा निधी आहे. तर पीएम केअर्सचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. पीएम प्राईम मिनिस्टर्स. आता केअर्सचा बघा CARES. त्याचं कसं आहे की सिटीजन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन. सिटीजन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स
असा फुल फॉर्म आहे. आपल्याला आयोग बऱ्याच वेळा काही गोष्टी देऊन त्याचा फुल फॉर्म विचारायचा ट्रेंड असतो प्रश्नांचा, त्या अनुषंगाने महत्वाचं आहे आपल्याला. कोविड-19 सारख्या धोक्यांशी सामना करणे याचा प्राथमिक उद्देश हा, आणि हा एक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली याच्याकरता. तर या ट्रस्टचे पंतप्रधान अध्यक्ष असणार आहेत, आणि याचा जो फंड येईल त्याला कलम 80G अन्वये इन्कम टॅक्स मधून सूट देण्यात येईल. आणि कॅग याचं ऑडिट करणार नाहीत असं माहिती दिली होती सरकारने त्यावेळेस. त्याच्याऐवजी जे स्वतंत्र ऑडिटर्स आहेत ते या निधीचं ऑडिट करतील. तर याच्या आधी प्राईम मिनिस्टर्स नॅशनल रिलीफ फंड स्थापन करण्यात आला होता, एकदा नेहरूंनी स्थापन केला, ज्यावेळेस भारत पाकिस्तान फाळणी झाली आणि पाकिस्तानातून भारतात जे विस्थापित आले होते तर त्यांना मदत करण्यासाठी हा जानेवारी 48 मध्ये प्राईम मिनिस्टर्स नॅशनल रिलीफ फंड स्थापन करण्यात आला होता. ठीक आहे. पुढची बातमी बघा. लॉकडाऊन नंतर सामान्य परिस्थिती पुनर्संचयित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. तर या समितीचे अध्यक्ष आपले प्राईम मिनिस्टर यांचे प्रधान सचिव PK मिश्रा हे अध्यक्ष होते. ठीक आहे. कोविड-19 विरोधातील प्रतिबंधात्मक आणि नियंत्रण कृतींबाबत मार्गदर्शन करण्याकरता जी आरोग्य तज्ञांची उच्चस्तरीय तांत्रिक समिती स्थापन केली होती, त्याचे अध्यक्ष नीती आयोगाचे सदस्य VK पॉल हे होते. VK पॉल. ठीक आहे. पुढची बातमी तबलिगी जमात हे आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यावेळेस खूप चर्चेत आलं होतं, त्याच्याबद्दल डिटेल्समध्ये बघून घ्या सगळे. ठीक आहे. तर कोरोना महामारी विरुद्ध लढण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक ठराव पास केला की खासदारांच्या वेतनात 30% कपात, त्याचबरोबर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या पण वेतनात कपात करण्यात आलेली आहे. तसेच आपला जो MPLAD जी स्कीम होती, MPLADS मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम 1993 ची, तर त्यात जो दिला जाणारा निधी आहे तर तो 2020-21 आणि 21-22 या वर्षांकरता रद्द करण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढची एक निधन वार्ता आहे. रणजित चौधरी अभिनेते होते, रणजित चौधरी. ठीक आहे. त्यांचं निधन झालेलं आहे. त्या अभिनेत्री पल पद्मसी या त्यांच्या आई होत्या रणजित चौधरींच्या. अभिनेता म्हणून त्यांच्या खट्टा मिठ्ठा, बातो बातो में, खूबसूरत या चित्रपटातील भूमिका महत्वाच्या होत्या. त्यांनी काही अमेरिकेत जाऊनही तिकडं कॅनडात जाऊन तिकडे चित्रपटात ते जास्त स्थायिक झाले होते. लास्ट हॉलिडे, लोनली इन अमेरिका हे त्यांचे इतर चित्रपट होते. ठीक आहे. तर पुढची बातमी बघा. सर क्रिक मुद्दा. ठीक आहे. तर सर क्रिक खाडी आपल्याला माहिती आहे, आपल्या भारताचं कच्छ आणि पाकिस्तानातील सिंध प्रांत याच्यामध्ये आहे. तर त्याच्या संदर्भात एक कॉन्फ्लिक्ट सुरू आहे भारत आणि पाकिस्तान संदर्भात, तर तो थोडा चर्चेला आला होता या काळात. पाकिस्तानने हा मुद्दा उपस्थित केला होता, तर त्यावर पाकिस्तान दावा सांगते आणि भारताने त्यावर थालवेक डॉक्ट्रिन म्हणून एक आंतरराष्ट्रीय सागरी कायदा आहे त्याचा दाखला देऊन भारताने दावा सांगितलेला आहे. ठीक आहे. पुढची बातमी बघूयात आपण. अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती कोविड-19 विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर. तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केली होती. यापूर्वी वेस्ट नाईल या विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर अशीच आणीबाणी लागू करण्यात आली होती अमेरिकेत. आतापर्यंत 61 वेळा अमेरिकेत अशी आणीबाणी जाहीर केली. तर मग याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये भारतात आणीबाणीचं कलम कोणतं आहे? परत आपण बेसिक पॉलिटीकडे येऊया. कलम 352 अन्वये आपल्या राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे. एका देशाच्या किंवा भारतातील एखाद्या प्रदेशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असेल अशा प्रसंगी राष्ट्रपती जे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या ठरावाद्वारे अशी आणीबाणी जाहीर करू शकतात. ठीक आहे. या बेसिक पॉलिटीसाठी मित्रांनो आपलं युट्यूब चॅनलची सिरीज नक्की बघा, खूप उपयुक्त ठरेल तुमच्यासाठी. ठीक आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी ब्रिटनची हर्ड इम्युनिटी योजना. तर हर्ड इम्युनिटी कन्सेप्ट आपल्या सर्वांना आतापर्यंत बऱ्यापैकी माहित झाला असेल. ठीक आहे. ब्रिटननी ही योजना आणली होती हर्ड इम्युनिटी. त्यांनी काय लॉकडाऊन वगैरे केलं नव्हतं.
त्यांनी मोस्टली लसीकरणावरती भर देण्याची अशी योजना होती त्याची. ठीक आहे. शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी. हे आपल्याला माहिती आहे, बंगबंधू म्हणतात त्यांना. शेख मुजीबुर रहमान, बांगलादेशचे पिता. त्यांची जन्मशताब्दी होती 17 मार्च 2020 ला. ठीक आहे. तर पुढची बातमी बघा, 20 मार्च आंतरराष्ट्रीय आनंद दिवस. दरवर्षी हा युनोकडून, संयुक्त राष्ट्र संघटनेकडून साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय आनंद दिवस. याची 2020 ची संकल्पना सर्वांसाठी आनंद एकत्रितपणे, हॅपीनेस फॉर ऑल टुगेदर अशी होती. आणि युनोने प्रकाशित केला होता एक जागतिक आनंद अहवाल. तर त्या 2020च्या जागतिक आनंद अहवालात 156 देशांचा सर्वे केला होता. त्यात फिनलंड सर्वात, म्हणजे सलग तिसऱ्यांदा सर्वात आनंदी देश ठरलाय फिनलंड. भारत 144व्या स्थानावर होता याच्यात 156 देशांच्या यादीत. ठीक आहे. याचं हे बघा, 1 नंबर ते फिनलँड, 2 नंबर वरती डेन्मार्क आणि 3 नंबरला स्वित्झर्लंड असे देश होते. आणि अफगाणिस्तान सर्वात खालच्या क्रमांकावर होतं 156व्या क्रमांकाला. ठीक आहे. पुढची बातमी बघा, जागतिक शहर संमेलन. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर जे की 20 जून 2021 ला, सॉरी हे जागतिक शहर संमेलन हे सिंगापूरला होणार होतं, ते पुढे ढकलण्यात आले. ते आता 20 जून 2021 ला सिंगापूर येथे प्रस्तावित करण्यात आलं होतं त्यावेळेस. आणि त्याची स्कीम लिव्हेबल अँड सस्टेनेबल सिटीज अडॅप्टिंग टू अ डिसरप्ट वर्ल्ड अशी होती. राहण्यायोग्य शाश्वत शहरे, विस्कळीत जगाचे रूपांतर अशी होती. त्यानंतर G7 जी कॉन्फरन्स होती अमेरिकेतील कॅम्प डेव्हिड येथे होणार होती, ती पण व्हर्च्युअलीच घेण्यात आली त्यावेळेस. G7 हा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचा गट आहे. ठीक. पुढची बातमी बघा, सार्कने कोविड-19 साठीच सार्क आपत्ती निवारण केंद्राचं संकेतस्थळ सुरू करण्यात आलंय. सार्क कोविड-19 आपत्कालीन निधीची पण स्थापना करण्यात आली होती. आणि याच्यात भारताने 1 दशलक्ष अमेरिकन डॉलरचे योगदान दिलेलं आहे. सार्क आपत्ती नियमन केंद्र गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या आवारात 2016 ला सुरू करण्यात आलं होतं. हे लक्षात ठेवा, आपल्याला पेपर 4च्या राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 4 यात जो आंतरराष्ट्रीय संघटना टॉपिक आहे, किंवा आपला जो HRDचा पेपर 3 आहे त्यात पण आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून टॉपिक आहे सिलेबसला. तर त्यात पण हा प्रश्न फ्रेम होऊ शकतो की कोविड-19 साठीचा सार्क आपत्ती नियमन केंद्राचे संकेतस्थळ, सॉरी सार्क कोविड-19 आपत्कालीन निधी. ठीक आहे. G20 चे कोरोनावरील संमेलन. कोरोना विषाणूच्या प्रसारावर आधारित G20 जे संघटना आहे त्याचं संमेलन हे व्हर्च्युअलीच करण्यात आलं आणि याच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलं. याच्या अध्यक्ष सौदी अरेबियाचे राजे सलमान हे होते. ठीक आहे. G20 आपल्याला माहिती आहे 26 सप्टेंबर 1999 रोजी याची स्थापना करण्यात आली आहे. आणि याचं मेन एम काय, तर आंतरराष्ट्रीय वित्तीय स्थैर्यासाठीच्या धोरणांना प्रोत्साहन देणे. आंतरराष्ट्रीय वित्तीय स्थैर्यासाठीच्या धोरणांना प्रोत्साहन देणे. ठीक आहे. 2020च्या याची संकल्पना आपण बघूया, रिअलायझिंग अपॉर्च्युनिटीज ऑफ द 21st century फॉर ऑल. रिअलायझिंग अपॉर्च्युनिटीज ऑफ द 21st century फॉर ऑल. पुढची बातमी बघा, युनोकडून जागतिक मानवीय प्रतिसाद योजना सुरू. तर करोना विरुद्धचा जो लढा आहे त्याच्यासाठी 25 मार्च 2020 ला संयुक्त राष्ट्राने जागतिक मानवीय प्रतिसाद योजना सुरू केली. त्यासाठी 2 अब्ज अमेरिकन डॉलरची तरतूद करण्यात आली आहे. तर या मदतीत काय काय की करोना चाचण्यांसाठीचे जे उपकरण आहेत किंवा अत्यावश्यक औषधं आहेत ती पुरवली जाणार आहेत. आणि याच्या अनुषंगाने विविध ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था कोविड-19च्या पार्श्वभूमीवर ही स्थापन करण्यात येणार आहे.
अमेरिकेत संरक्षण उत्पादन कायदा 1950 जारी. ते जनरल मोटर्स या मल्टीनॅशनल कंपनीला व्हेंटिलेटर्स बनवता यावेत याकरता केला होता. ठीक आहे. कोरोना विषाणूवरील युनोचा पहिला ठराव 3 एप्रिल 2020 ला हा कोरोना विषाणूवरील पहिला ठराव स्वीकृत केला. कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याचं आवाहन करण्यात आलं. याच्यात सदस्य देशांना बहुपक्षवाद स्वीकारण्याचं पण आवाहन करण्यात आलं होतं. 188 देशांनी स्वीकारला हा युनोचा ठराव. युनोने कोरोना विषाणूच्या संकट जे त्याला दुसऱ्या महायुद्धानंतरचं सर्वात मोठं आव्हान म्हटलेलं आहे. ठीक आहे. भारत सरकारने एक ऑपरेशन संजीवनी म्हणून एक ऑपरेशन केलं. तर त्यात काय ऑपरेशन संजीवनी मध्ये की संजीवनी भारताच्या एअरफोर्सने जे केलं होतं त्या अंतर्गत 6.2 टन औषधं आहेत ती मालदीवला पोहोचवली. या कोविड-19 औषधं होती. लोपिनावीर, रिटोनावीर किंवा इन्फ्लुएन्झावरील लशी इत्यादी होत्या. त्यात लक्षात ठेवा ऑपरेशन संजीवनी. डायरेक्टली वन लाईनर प्रश्न बनू शकतो याच्यावर. मालदीवला कोविड-19 औषधं दिली होती याच्यात. ठीक आहे. जपानमध्ये सुद्धा आणीबाणी जाहीर केली कोविड-19 पार्श्वभूमीवर. आपण आताच पाहिलं अमेरिकेत केली होती, त्यानंतर इकडे आता जपानमध्ये. तर अमेरिकेने पुढची बातमी, अमेरिकेने WHO वरती आरोप करत त्यांना निधी रोखलेला आहे WHO चा. ही पूर्णपणे चीन धार्जिनी आहे WHO असा आरोप केला होता डोनाल्ड ट्रम्प यांनी. ठीक आहे. आणि त्यांचा फंड जो अमेरिकेच्या वाट्याचा आहे तो रोखलेला आहे त्यांनी. दक्षिण कोरियातील निवडणूक झाली होती. त्यात राष्ट्रपती मून जे यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाने विजय मिळवलेला आहे. ठीक आहे. पुढची बातमी बघा. निधन बातमी आहे. सदानंद फुलझेले आंबेडकरी चळवळीतील एक सामाजिक कार्यकर्ते होते. सदानंद फुलझेले त्यांचं निधन झालंय. हे नागपूरचे माजी उपमहापौर पण होते. त्यानंतर दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सचिव सुद्धा होते ते. ठीक आहे. पुढची बातमी बघा. भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो सेवा. भाऊचा धक्का ते मांडवा हे 19 किलोमीटरचं अंतर आहे आणि हे जल वाहतुकीने 1 तासात कापता येतं. रस्त्याने जायचं जर म्हटलं तर याला 4 तास लागतात. तेच आपल्या बोटने 1 तासात कव्हर होतं हे अंतर. याच्यामुळे इंधन तसंच इंधन खर्च आणि वेळात पण बचत होणार आहे. आणि मुंबई परिसरातली वाहतूक कोंडी पण कमी व्हायला याच्यामुळे मदत होणार आहे. केंद्र शासनाची सागरमाला योजना आणि राज्य शासनाकडून 50% निधी याच्यासाठी देण्यात येणार आहे. ठीक आहे. पुढची बातमी बघा. जलजागृती अभियान. नैसर्गिक आणि मानवनिर्मित जलस्रोतांची जपणूक आपलेपणाने व्हावी याच्याबाबत याच्या संदर्भात लोकसहभागाबाबतची जागृती वाढवण्याच्या भूमिकेतून हा जलजागृती अभियान राबवण्यात आलं महाराष्ट्र शासनाच्या वतीने. ठीक आहे. पुढची बातमी बघा. न्यायाधीश भूषण धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे त्यावेळेस करण्यात आली होती मार्च 2020 ला. न्यायाधीश भूषण धर्माधिकारी. तर सध्या आपल्या मुंबई हायकोर्टाचे चीफ जस्टिस दीपांकर दत्ता आहेत. दीपांकर दत्ता आत्ता करंट सिच्युएशनला. आणि मार्च 2020 ला त्यावेळेस न्यायाधीश भूषण धर्माधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते मूळ नागपूरचे आहेत. ठीक आहे. याच्या आधी ते अतिरिक्त न्यायाधीश म्हणून होते, आता मुख्य न्यायाधीश झाले. पुढची बातमी ब्रह्मकुमारी दादी जानकी यांचे निधन. ब्रह्मकुमारी जी संस्था आपण सर्वांना माहिती सर्व बऱ्याच ठिकाणी असते. तर त्याच्या या दादी जानकी यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे. आता पुढची बातमी बघा. कोरोना बाधितांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याची महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे 1 एप्रिल 2020 पासून.
ठीक आहे. ही महात्मा फुले जन आरोग्य योजना आपल्याला माहिती आहे की सामान्यांना अनेक दीर्घ व उपचाराचा खर्च, जे जे दीर्घ आजार वगैरे असतात किंवा ऑपरेशन असतात त्याचे खर्च परवडण्याजोगा नसतो, तर त्या आजारांवरती उपचार किंवा शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत मोफत केल्या जातात. ठीक आहे. ते कोविड-19 ला पण महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत घेण्यात आले. त्यानंतर महाकवच ॲप, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाचे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभाग याच्या अंतर्गत जी नाविन्यता सोसायटी, या दोघांनी मिळून स्थापन करण्यात आले राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाची नाविन्यता सोसायटी. या दोघांनी मिळून हे महाकवच ॲप केलेले आहे. यात काय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि क्वारंटाईन ट्रेकिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अँड क्वारंटाईन ट्रॅकिंग या दोन फीचर्स येतात महाकवच ॲपमध्ये. तर या कोरोनाच्या अनुषंगाने जे जे काय पोर्टल किंवा ऍप सुरू करण्यात आले होते हे खूप महत्वाचे आहेत आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने. आपल्याला माहिती आहे पोर्टल किंवा या ऍपच्या संदर्भात आयोग बऱ्याच वेळा प्रश्न विचारतं, तर तेही चांगले करून ठेवा कंबाईनच्या दृष्टीने आता पुढच्या किंवा येणाऱ्या सर्व परीक्षांनाच लागणार आहेत. पुढची बातमी बघा. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबाला 50 लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती राज्य शासनाने. ठीक आहे. त्यानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणारे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी याच्या सोबतच आता ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी किंवा जे आपले केंद्र सेवा, आपले सरकार सेवा केंद्र आहेत त्यात काम करणारे केंद्र चालक यांना 90 दिवसाकरता 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता महाराष्ट्र शासनाने. ठीक आहे. लक्षात ठेवा, पोलिसांना 50 लाखाचा विमा घोषित केला होता, त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखाचा होता. आता हे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी की ते आपले सेवा केंद्रात चालवणारे यांना 25 लाखाचा घोषित करण्यात आला आहे. ठीक आहे. महाराष्ट्र शासनाने पुढे एक महाइन्फो कोरोना हे संकेतस्थळ सुरू केलं होतं. कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकार जे जे उपाययोजना करत आहे त्याची माहिती देण्यासाठी www.mahainfocorona.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलं होतं. ठीक आहे. त्यानंतर OMSS ही एक स्कीम आहे, ओपन मार्केट सेल स्कीम. ही NGOच्या संदर्भात आहे. केंद्र शासनाची म्हणजे ज्या NGO आहेत ज्या आपले हे अन्नछत्र चालवतात तर त्यांना कमी किमतीत अन्नधान्य मिळावं अल्पदरात, त्या संदर्भात ही ओपन मार्केट सेल स्कीम आहे केंद्र शासनाची. त्यात महाराष्ट्रात ही योजना लागू करण्यात आली या कोरोनाच्या याच्यात. ठीक आहे. पुढची एक निधन बातमी. टोनी लुईस नाव आहे. आपण क्रिकेटमध्ये सर्वांना माहिती आहे डकवर्थ लुईस हा एक नियम आहे, तो पाऊस पडल्यावरती मर्यादित षटकांच्या सामन्यात ते थोडस टार्गेट वगैरे कमी करण्यात येतं सम अपोनंट बॅटिंग वाल्या टीमचं. ठीक आहे. तर तो जो रूल आहे तो फ्रेम करणारे डकवर्थ आणि लुईस हे दोघ जण होते. तर त्यातले हे टोनी लुईस हे एक व्यक्ती होते, त्यांचं निधन झालेलं आहे. खेळातले गणित हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. ते कधीच क्रिकेट खेळले नाहीत, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटला समन्यायी बनवण्यातील त्यांचं योगदान मोठं आहे. ठीक आहे. पुढची बातमी बघा. लाईट कमर्शियल एअर कंडिशनर्स आणि डीप फ्रीजर्ससाठी स्टार रेटिंग कार्यक्रम सुरू करण्यात आला 2 मार्च 2020 ला. लाईट कमर्शियल एअर कंडिशनर आणि डीप फ्रीजरसाठी. ठीक आहे. उदित आपलं ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी त्याच्या वर्धापन दिनानिमित्त ऊर्जा कार्यक्षमता दर्शवणाऱ्या उदित हा एक प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी कडून. तर याच्यात स्टार रेटिंग करण्यात येणार आहे. आपलं जे एनर्जी इफिशियन्सी ती वाढवण्याकरता जे आपण इलेक्ट्रॉनिक साधनं जे वापरतो घरात उपकरणं त्याचं स्टार रेटिंग करण्यात येणार आहे. ठीक आहे. बँकिंग नियमन दुरुस्ती विधेयक 2020 हे लोकसभेत सादर केलेलं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी. तर यात बघा
हे जे नवीन विधेयक आहे 2020चं, याच्यानुसार मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह बँक ज्या आहेत त्याच्या नियमनासाठी आरबीआयला अधिकार देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे आरबीआय याचा आता मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह बँकांचं ऑडिट करू शकतं किंवा कोणतीही सहकारी बँक तणावाखाली असल्यास आरबीआय राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार बँकेच्या बोर्ड मंडळाचा ताबा घेऊ शकतं किंवा आपल्या ज्या बाकीच्या बँका आहेत तर त्याच्यानुसार आता या मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह बँक्सला सुद्धा त्यांच्या अध्यक्ष व अधिकाऱ्यांची मुख्य बँक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी बँकिंग नियामकांकडून परवानगी घ्यावा लागणार आहे. ठीक आहे. पुढची बातमी बघा, एनसी सक्सेना समिती ही आदिवासी व्यवहार मंत्रालयाने स्थापन करण्यात आलेली आहे. वन हक्क कायदा 2006 अंतर्गत समुदाय वन संसाधनांच्या बाबत मार्गदर्शक तत्वांची तपासणी आणि शिफारस करणे. ठीक आहे. वन हक्क कायदा 2006 लक्षात ठेवा. त्याचे जे समुदाय वन संसाधन जे आहेत त्याचे मार्गदर्शक तत्वांची तपासणी आणि शिफारस करण्यासाठी एनसी सक्सेना समिती. ठीक आहे. पुढची बातमी बघा, येस बँक घोटाळा त्यावेळेस चर्चेत आला होता. तर येस बँक त्यावेळेस स्टेट बँकचे माजी उपव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार यांची प्रशासक म्हणून येस बँकेवरती नेमणूक करण्यात आली होती. तर येस बँक ही 2004 स्थापन झाली. 2003 येस बँक आणि कोटक महिंद्रा बँक या दोन बँकांना आरबीआयने परवाना दिला होता. मुंबईला हेडक्वार्टर आहे येस बँकेचं आणि राणा कपूर आणि अशोक कपूर हे त्याचे संस्थापक होते. तर यातले अशोक कपूर 26/11 तो हल्ला झाला होता त्यात मृत्युमुखी पडले होते. ठीक आहे. पुढची बातमी बघूया. तर RODTEP ही योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. MEIS जी आपली फॉरेन ट्रेड पॉलिसी होती 15 ते 20 निर्मला सीतारामन यांनी सादर केली होती त्यावेळेस. तर त्यात ही MEIS मर्चंडाइज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम मर्चंडाइज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम ही होती. याची जागा आता ही RODTEP म्हणजेच रिमिशन ऑफ ड्युटीज ऑर टॅक्सेस ऑन एक्सपोर्ट प्रोडक्ट. रिमिशन ऑफ ड्युटीज ऑर टॅक्सेस ऑन एक्सपोर्ट प्रोडक्ट. ही कोविड-19च्या उद्रेकामुळे भारतातून निर्यात कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही स्कीम सुरू करण्यात आली. निर्यातदारांना त्यांच्या कर आणि शुल्कांची परतफेड करण्यासाठी. ठीक आहे. पुढची बातमी बघूया, गंगा आमंत्रण अभियान. राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानाने मार्च 2020 मध्ये गंगा आमंत्रण अभियान राबवले. यात गंगा नदीमध्ये ओपन वॉटर राफ्टिंग आणि कायाकिंग मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. देवप्रयाग ते गंगासागर या दोन स्थानांदरम्यान होती ही मोहीम. ठीक आहे. पुढची बातमी बघा, भारत विजेचा तृतीय मोठा उत्पादक इंटरनॅशनल एनर्जी मार्च 2020 मध्ये विद्युत मंत्रालयाने ही माहिती दिली आहे की आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने एक माहिती अहवाल सादर केला होता. त्याच्यानुसार चीन आणि अमेरिका हे 1 नंबरला चीन, 2 नंबर अमेरिका आणि भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे ऊर्जा उत्पादक म्हणून. तर एक काळ असा होता खूप नाही 10-15 वर्षाखाली भारतात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा होता. त्या तुलनेत आज भारत विजेचा तृतीय मोठा उत्पादक देश बनलेला आहे असं या अहवालात सांगितलेलं आहे. ठीक आहे. राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान. फक्त एक काय लक्षात ठेवा, नॅशनल टेक्निकल टेक्सटाईल अभियान हे जाहीर केलेले केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी. तर तांत्रिक वस्त्रे म्हणजे काय, टेक्निकल टेक्सटाईल, यांना सौंदर्य मूल्य नसणारी अशी वस्त्रे की ज्यांचा प्राथमिक उद्देश केवळ त्या क्षेत्रातील वापर. आपल्याला माहिती आहे डॉक्टर बऱ्याच वेळा ते हॉस्पिटल्स मध्ये वापरतात ते कपडे किंवा खेळाडू आहेत, त्यानंतर बुलेट प्रूफ जॅकेट, यांना टेक्निकल टेक्सटाईल्स म्हणतात. तर त्याच्या संदर्भात राष्ट्रीय टेक्निकल टेक्सटाईल मिशन 4 वर्षांसाठी म्हणजे 2020-21 ते 23-24 राबवण्यात येणार आहे. ठीक आहे. पुढची बातमी बघा, सिडबी तर्फे स्वावलंबन एक्सप्रेस.
सिडबीने एक ट्रेन सुरू केलेली आहे, स्वावलंबन एक्सप्रेस. ही ट्रेन 11 नवउद्योजक शहरांना भेट देईल. ठीक आहे. 15 दिवसात 7,000 किलोमीटरचं अंतर पार करणार होती ही ट्रेन. आणि 20 ते 35 वयोगटातील व्यक्ती, कोणतीही व्यक्ती या उपक्रमात सहभागी होईल. पुढची बातमी बघा, टेक फॉर ट्रायबल. आपल्याला महत्वाची ही बातमी. ट्रायफेडने सुरू करण्यात आली ही मार्च 2020 मध्ये टेक फॉर ट्रायबल. आदिवासींना उद्योजकता कौशल्य प्रदान करणे याचा उद्देश आहे. ठीक आहे. या उपक्रमामुळे 3 लाख लोकांना फायदा होणार आहे. कालांतराने हा जो उपक्रम आहे तो वन धन विकास केंद्राशी जोडण्यात येणार आहे. तर प्रधानमंत्री वन धन योजना काय आहे ती बघूया आपण. 14 एप्रिल 2018ला, म्हणजे त्यावेळेस 2018च्या आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिजापूर छत्तीसगड येथे वन धन योजनेचा शुभारंभ केला. आणि याच वेळेस पहिल्याच मॉडेल वन धन विकास केंद्राचं पण उद्घाटन पंतप्रधानांनी केलं होतं. ट्रायफेडची योजना ही किरकोळ वन उत्पादनं गोळा करणाऱ्या आदिवासी समुदायाला नैसर्गिक संसाधनांचा इष्टतम वापर करण्यास सहाय्य करून त्यांना शाश्वत उपजीविका पुरवून त्यांचा आर्थिक विकास साधायचा होता या योजनेत. ठीक आहे. पुढची बातमी बघा, रेज RAISE राईज 2020 शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली. एका नवी दिल्लीला होणार होती. रिस्पॉन्सिबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर सोशल एम्पॉवरमेंट 2020 ही देशातली पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद नवी दिल्लीला होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली. ठीक आहे. पुढची बातमी बघा, देशातील वैद्यकीय उपकरणांच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी वैद्यकीय उपकरण पार्क प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली केंद्र सरकारकडून. 4 राज्यांकरता करण्यात आली. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. याच्यात राज्यांसह भागीदारीत वैद्यकीय उपकरणे पार्क स्थापन करण्यासाठी होती. ठीक आहे. पुढची एक महत्वाची बातमी बघा, आपल्या ज्या RRB आहेत, रिजनल रुरल बँक्स, त्याच्या पुनर्भांडवलीकरणाला मंजुरी देण्यात आली केंद्र सरकारकडून. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे रिजनल रुरल बँक्स छोटे सीमांत शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर यांना पुरेसा वित्त पुरवठा करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आल्या होत्या 1975ला. ठीक आहे. त्यानंतर 1976ला प्रादेशिक ग्रामीण बँका हा कायदाही करण्यात आला. या प्रामुख्याने ग्रामीण भागातील पत आणि बँकिंग गरजा भागवतात या RRB. यांचे कार्यक्षेत्र एक जिल्हा किंवा काही जिल्हे असं असू शकतं. ठीक आहे. आता काही समित्या होत्या याच्या संदर्भात आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या. डॉक्टर व्यास समिती होती. डॉक्टर व्यास समितीच्या शिफारशीवरून RRB ज्या होत्या त्याचं विलिनीकरण करण्यात आलं. 82 RRB ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर 1987ची केळकर समिती होती. केळकर समितीने सांगितलं की नवीन RRB स्थापनच करू नका. ठीक आहे. आणि KC चक्रवर्ती समिती होती. त्यांनी सांगितलं होतं की हे RRBचं पुनर्भांडवलीकरण करा. ठीक आहे. KC चक्रवर्ती समिती पुनर्भांडवलीकरणासंदर्भात होती. पुढची बातमी बघा, आशियाई विकास बँक ही NIIF मध्ये $100 दशलक्ष गुंतवणूक करणार. मग NIIF काय आहे की नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड. देशाच्या पायाभूत क्षेत्राला दीर्घावधी भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने हा एक निधी संस्था स्थापन केली होती 2015ला. याचं मुख्यालय मुंबईत आहे. यात भारत सरकारची 49% भागीदारी. ठीक आहे. आणि हा निधी अर्ध सार्वभौम निधी. ठीक आहे. पुढची बातमी बघा, निधन वार्ता एक अशोक देसाई यांची. हे अशोक देसाई डिसेंबर 1989 ते 90 म्हणजे VP सिंग पंतप्रधान असताना सॉलिसिटर जनरल होते भारताचे. आणि 1996 ते 1998 या कार्यकालात म्हणजे HD देवेगौडा आणि IK गुजराल यांचे जे युनायटेड फ्रंट गव्हर्नमेंट होतं 96 ते 98चं, तर त्यावेळेस ते अटॉर्नी जनरल होते अशोक देसाई. ठीक आहे. पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे त्यांना. बार असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्षही होते ते. ठीक आहे. एक मिनिट.
पुढची बातमी बघा मित्रांनो, 1 मार्चला जागतिक शून्य भेदभाव दिन म्हणून साजरा करण्यात येतो दरवर्षी. 1 मार्च शून्य भेदभाव दिन, आणि त्याची 2020 ची संकल्पना महिला आणि मुलींप्रती शून्य भेदभाव अशी होती. ठीक आहे. पुढची बातमी बघा, एकम महोत्सव केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने राबवला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत जे राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळ आहे, तर त्याने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. एकम महोत्सवाचं मार्च 2020 ला नवी दिल्ली येतं. तर त्यात काय, दिव्यांग कारागीर आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता याचा. दिव्यांग कारागीर आणि नवउद्योजक. एकम म्हणजे काय, EKAM, तर एंटरप्रिनरशिप नॉलेज अवेअरनेस अँड मार्केटिंग असा फुल फॉर्म आहे त्याचा. एंटरप्रिनरशिप नॉलेज अवेअरनेस अँड मार्केटिंग. ठीक आहे. तर याच वेळेस NHFDC स्वावलंबन केंद्राचं पण उद्घाटन करण्यात आले. तर NHFDC आपल्याला अपंग म्हणून टॉपिक आहे ह्युमन राईट्स आपल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 3 मध्ये, तर तिकडं महत्वाचं आहे. तर याच्या संदर्भात प्रश्न कदाचित बनू शकतो. NHFDC बघा, स्थापना 1997 ला झालेली आहे याची. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत एक ना नफा संस्था म्हणून दिव्यांग व्यक्तींना आर्थिक सहाय्य पुरवणे. ठीक आहे. जागतिक वारसा स्थळांच्या दर्जासाठी भारताने 2 स्थळांची शिफारस केली. तर हे कोणते कोणते, तर एक पहिले गुजरात मधील धोलवीरा, हे हडप्पाकालीन पुरातत्व स्थळ आहे. ठीक आहे. कर्कवृत्तावर आहे धोलवीरा. आणि दुसरं होती दख्खनची सल्तनत. तर आपल्याला माहिती आहे की 5 राजवटी होत्या. बिदरची बारिदशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, बेरारची इमादशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. तर या राज्यांची वास्तुकला ही इंडो इस्लामिक होती. त्याच्यावरती मुघल वास्तुकलेचा भरपूर प्रभाव होता. तर याची शिफारस, जे पहिले धोलवीरा आणि दुसरी दख्खनची सल्तनत, याची शिफारस केलेली भारत सरकारने जागतिक वारसा स्थळासाठी. ठीक आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज आपण आताच पाहिलं. करोना विषाणू विरोधात लढा देण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी घोषित केलं होतं 26 मार्चला 1.7 लाख कोटीचं आरोग्य कर्मचारी. त्यातल्या महत्वाच्या घटक बघूयात आपण या गरीब कल्याण पॅकेज मधले. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना आपण पाहिले, 50 लाखाचा विमा योजना जाहीर केला होता याचा. त्यानंतर PM गरीब कल्याण अन्न योजना मगाशीच पाहिली, 3 महिन्यात मोफत धान्य आणि मोफत गॅस देण्यात येणार आहे याच्यात. ठीक आहे. रोख हस्तांतरण, त्या जनधन योजनेत ज्या ज्या महिलांच्या अकाउंट आहेत, तर त्यांना पुढच्या 3 महिन्यांसाठी दरमहा 500 रुपये अनुदान देण्यात आलं याच्या अंतर्गत. आणि गॅस सिलेंडर मोफत देण्यात आले. ठीक आहे. ज्येष्ठ नागरिक, विधवा किंवा दिव्यांग जे आहेत, तर त्यांना दर महिन्याला 1000 रुपये असं अनुदान देण्यात आलं पुढच्या 3 महिन्यांकरता. ठीक आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणजे जे 60 वर्षांपेक्षा जास्त आहेत ते, विधवा आणि दिव्यांग. त्यानंतर मनरेगाच्या वेतनात 20 रुपयांची वाढ करण्यात आली. बचत गट, जे कुठल्याही तारणाशिवाय दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा या बचत गटांसाठी 10 लाखांवरती 20 लाखांपर्यंत वाढवण्यात आली. ठीक आहे. इत्यादी काही महत्वाच्या गोष्टी होत्या या गरीब कल्याण पॅकेज मधल्या. पुढची बातमी बघा आता, दीनदयाळ अंत्योदय योजनेचा अमेझॉनशी सामंजस्य करार. आपली जी दीनदयाळ अंत्योदय योजना आहे, त्याच्या अनुषंगाने शहरी DAYNULM दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान यांनी अमेझॉनशी सामंजस्य करार करण्यात आला आहे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म क्षेत्रातील महिला नवउद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी. ठीक आहे. तर ह्या NULMचं हे माहिती आहे आपल्याला टार्गेट काय, की कौशल्य विकासाद्वारे शाश्वत आजीविका संधी वाढवून शहरी गरीब लोकांची उन्नती करणे. तर याच्या लाभार्थी कोण आहे? शहरी गरीब म्हणजेच फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेते, झोपडपट्टीवासी, बेघर आणि
कचरा उचलणारे, तसेच बेरोजगार, अपंग म्हणजेच दिव्यांग, ठीक आहे, त्यांना कौशल्य प्रशिक्षण पुरवून त्यांना प्लेसमेंटद्वारे रोजगार पुरवायचा होता या योजनेअंतर्गत. ठीक आहे. तर त्यात अमेझॉनशी टायअप करण्यात आलेलं आहे या योजनेत आणि अमेझॉनशी. तर पुढची बातमी बघा, 8 मार्च आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन. 2020 ची संकल्पना या महिला दिनाची आय एम जनरेशन इक्वॅलिटी रिअलायझिंग वुमन्स राईट्स ही होती. ठीक आहे. पुढची बातमी बघा आता, 2022 पर्यंत स्वयंसहायता गटांची संख्या जी आहे ती 75 लाखांपर्यंत नेणार असं ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितलं होतं. सेल्फ हेल्प ग्रुप 1972 ला इला भट यांनी स्थापन केलेल्या सेल्फ एम्प्लॉईड वुमन्स असोसिएशन सेल्फ एम्प्लॉईड वुमन्स असोसिएशन या संघटनेत या सेल्फ हेल्प ग्रुपचं मूळ आढळतं. 1992 ला नाबार्डने सेल्फ हेल्प ग्रुप बँक लिंकेज प्रोग्राम ते खूप सुरू करण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात हे महिला बचत गट उभारून त्यांना क्रेडिट बँकांतर्फे क्रेडिट दिलं जातं वेगवेगळे उद्योग करण्यासाठी. त्याच्या माध्यमातून या महिलांचं सक्षमीकरण करायचं होतं. ठीक आहे. तसंच केरळचा एक कुदुम्बसी प्रकल्प होता 1998चा. हा देशातला सर्वात मोठा आणि यशस्वी स्वयंसहायता गट प्रकल्प आहे कुदुम्बसी प्रकल्प. ठीक आहे. पुढची बातमी बघा, ओडिशातील चैत्र जत्रा रद्द. ओडिशा सरकारने कोविड-19च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. पुढची एक बातमी बघा, इनोव्हेट फॉर ऍक्सेसिबल इंडिया नासकॉम जी सॉफ्टवेअर कंपन्यांची असोसिएशन आहे भारतातली, ती नासकॉम आणि मायक्रोसॉफ्ट इंडिया याच्या सहाय्याने इनोव्हेट फॉर ऍक्सेसिबल इंडिया म्हणजे दिव्यांगांसाठीचे ही योजना सुरू करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि इतर तंत्रज्ञानांच्या मदतीने दिव्यांगांना जे भेडसावणाऱ्या विविध समस्या आहेत त्याच्यावर उपाय शोधण्यात येणार आहे त्याच्यावर. ठीक आहे. पुढची बातमी बघा, स्टे होम इंडिया हा उपक्रम विथ बुक्स. स्टे होम इंडिया उपक्रम विथ बुक्स हा NBT आपलं जे नॅशनल बुक ट्रस्ट आहे HRD मिनिस्ट्रीच्या अंडर त्यांनी मार्च 2020 ला सुरू करण्यात आला. तर यात काय की NBTच्या वेबसाईटवरती 100हून जास्त पुस्तकं डाउनलोड करण्याची सुविधा देण्यात आली होती. मोस्टली बाल साहित्याशी रिलेटेड होते हे पुस्तकं. म्हणजे लॉकडाऊनच्या त्या काळात तुम्ही घरात बसून पुस्तकं वाचा अशा धोरणाने होती स्टे होम इंडिया विथ बुक्स. ठीक आहे. पुढची बातमी बघा, स्वयं पोर्टल जे आपलं स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड्स याच्या वापरात तिपटीने वाढ झाली आहे लॉकडाऊन मध्ये. हे स्वयं पोर्टल राष्ट्रपती म्हणजे त्यावेळेसचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 2017 ला सुरू करण्यात आलं होतं. हे HRD मिनिस्ट्रीचं आहे. सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान उपलब्धता देत आहे. ठीक आहे. त्यानंतर स्वयंप्रभा हे 24/7 या तत्वावर देशभरामध्ये DTH मार्फत 32 उच्च प्रतीच्या शैक्षणिक वाहिन्या उपलब्ध करून देणारा HRD मिनिस्ट्रीचा उपक्रम आहे. ठीक आहे. आणि याच्या टेलिकास्टसाठी DTH चॅनल G6015 हा उपग्रह वापरतो. बऱ्याचदा आयोग असा डायरेक्ट की स्वयंप्रभा या उपक्रमाकरता कोणता उपग्रह वापरण्यात येतो म्हणून आपल्याला वन लाईनर प्रश्न विचारू शकतात. राज्याच्या मुख्य परीक्षा HRDच्या पेपरला किंवा आपला जो इस्रोशी रिलेटेड टॉपिक आहे पेपर 4चा त्यातही प्रश्न बनू शकतो. तर तो G6015 आहे. ठीक आहे. पुढची बातमी बघा, 2 एप्रिल जागतिक ऑटिझम जागृती दिन. तर दरवर्षी हा साजरा करण्यात येतो 2 एप्रिलला जागतिक ऑटिझम जागृती दिन. तर 2020 ची संकल्पना याची प्रौढत्वाकडे संक्रमण अशी होती. ठीक आहे. तर पुढचा 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. हा 7 एप्रिल 2020 ची याची संकल्पना सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईव्स
अशी होती. परिचारिका आणि प्रसविकांना सहाय्य करा. ठीक आहे. 7 एप्रिल 1948 ला WHO ची स्थापना करण्यात आली. त्याच्या स्मरणार्थच हा 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर पुढची बातमी बघा. सौर छते प्रकल्प उभारणीबाबत गुजरात देशात अव्वल, म्हणजे सोलार रूफटॉप प्लांट्स जे आहेत ते सर्वात जास्त गुजरातमध्ये आहेत आणि 2 नंबरला याच्यात महाराष्ट्र आहे. तर आपल्याला माहिती आहे की जानेवारी 2020 मध्ये भारताची जी सौर ऊर्जा स्थापित क्षमता आहे ही 34 गिगावॅट होती आणि 2022 पर्यंत आपल्याला INDC जे आपण डिक्लेअर केलेले आहेत त्याच्यानुसार 100 गिगावॅट ही स्थापित क्षमता करायची होती. तर या 100 गिगावॅट मधली 40 गिगावॅट ही सोलार रूफटॉप प्लांट्स मधून करायची आहे आणि 60 गिगावॅट ही मोठ्या आणि मध्यम ग्रीड कनेक्टेड प्रकल्पाच्यातून साध्य करायची आहे. ठीक आहे. 21 मार्च जागतिक आंतरराष्ट्रीय वन दिन आणि याची 2020 ची संकल्पना वने आणि जैवविविधता अशी होती. 2020 हे निसर्ग आणि जैवविविधतेसाठीचं सुपर वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ठीक आहे. पुढची बातमी बघा. 21 मार्च वन दिन, 22 मार्च जलदिन आणि या जलदिनाची संकल्पना होती की वॉटर अँड क्लायमेट चेंज. ठीक आहे. 21 मार्च वन दिनाची संकल्पना फॉरेस्ट अँड बायोडायव्हर्सिटी. त्यानंतर 22 मार्च जलदिनाची संकल्पना वॉटर अँड क्लायमेट चेंज आणि 23 मार्च जागतिक हवामान दिन आणि याची संकल्पना क्लायमेट अँड वॉटर. या संकल्पना लक्षात ठेवा. 21, 22, 23. 21 ला वन दिन, 22 ला जलदिन आणि 23 ला हवामान दिन. ठीक आहे. पुढची बातमी बघा. 28 मार्च 2020 अर्थ आवर साजरा करण्यात आला. दरवर्षी मार्च महिन्याचा जो शेवटचा शनिवार असतो त्यावेळेस हा अर्थ आवर साजरा करण्यात येतो. तर 2020 चा 28 मार्च होता, रात्री 8:30 ते 9:30 या कालावधीत. ठीक आहे. आणि याचे अँबॅसिडर अमिताभ बच्चन किंवा दिया मिर्झा या होत्या. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर हे आयोजन करतं या दरवर्षी. 2007 ला सर्वात प्रथम सिडनी येथे आयोजित करण्यात आला होता वर्ल्ड अर्थ आवर. ठीक आहे. पुढची बातमी बघा. नॅनो सायन्स आणि नॅनो तंत्रज्ञानावरील आंतरराष्ट्रीय परिषद कोलकाता येथे आयोजित करण्यात आली होती. इकोनसॅट इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी कोलकातात आयोजित करण्यात आली. ठीक आहे. पुढची बातमी बघा. CSIR ने आपलं जे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आहे त्यांनी एक नव्या हँड सॅनिटायझरचं विकसन करण्यात आलं. ठीक आहे. एवढं का डिटेल्स मध्ये आपल्याला गरजेचं नाही ते. ICMR ने हायड्रोक्सी क्लोरोक्विन या औषधाचा वापर करण्यास परवानगी दिली होती कोविड-19च्या लढ्यात. हायड्रोक्सी क्लोरोक्विन हे मलेरियावरचं औषध आहे. त्याला पण कोविड विरुद्ध वापरायला परवानगी दिली होती. पुढचं बघूया आपण. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन आणि 2020 च्या क्षयरोग दिनाची संकल्पना इट्स टाइम अशी होती. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन. ठीक आहे. पुढची बातमी बघूया. कोविड-19 नंतर चीनमध्ये हंता विषाणूचा उद्रेक. उंदराद्वारे पसरण्यात येतो हा हंता व्हायरस चीनमध्ये आढळला होता. ठीक आहे. पुढची बातमी बघूयात. आरोग्य सेतू खूप अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला. भारत सरकारने मोबाईल ऍप्लिकेशन तयार केलं होतं आरोग्य सेतू. कोविड-19च्या लढ्याविरुद्धचे. तर याच्यात बाधित व्यक्तीचं जर सानिध्यात आलो तर 6 फूट अंतरावरच या आरोग्य सेतूद्वारे सावध करण्यात येतं. ठीक आहे. फक्त याच्यासाठी GPS आणि ब्लूटूथ सुरू असणं गरजेचं आहे. तर याची टॅगलाईन मै सुरक्षित, हम सुरक्षित, भारत सुरक्षित अशी होती. 11 भाषांच्यात हे ऍप्लिकेशन सुरू करण्यात आले. या वापरकर्त्यास पहिल्यांदा आपलं नाव, जेंडर, व्यवसाय
तसेच मागच्या महिन्याभरात कुठं प्रवास केला काही इत्यादी माहिती द्यावी लागते वापरायला आरोग्य सेतू. ठीक आहे. आरोग्य सेतू चांगलं करून ठेवा तयारी याची. प्रश्न खूप जास्त अपेक्षित आहे याच्यावरती. तर 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस. दरवर्षी 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो सुरक्षा दलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी. ठीक आहे. 4 मार्च 1998 ला राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली होती. तर याच्या स्मरणार्थ हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यात येतो. ठीक आहे. पुढची बातमी बघा. भारत जगातील सेकंड लार्जेस्ट शस्त्रास्त्र जे आहेत त्याचा आयातदार ठरलेला आहे. सिप्री हा दरवर्षी ही संघटना दरवर्षी अहवाल जाहीर करते याच्या संदर्भात. तर सर्वात मोठे आयातदार बघा, पहिला सौदी अरेबिया आहे आणि दुसरा भारत आहे. रशिया भारताचा सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार आहे, म्हणजे आपण सर्वात जास्त शस्त्रे रशियाकडून घेतो. ठीक आहे. पुढची बातमी बघा. ऑपरेशन नमस्ते. ऑपरेशन नमस्ते देशातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने भूसेने आपली जी आर्मी आहे त्यांनी ऑपरेशन नमस्ते ऑपरेशन हे सुरू केलं. तर याच्या अंतर्गत क्वारंटाईन सुविधा, हेल्पलाईन हे सुरू केलं होतं. त्यानंतर प्रोजेक्ट अरुणांक, पुढची बातमी, हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननी सुरू केलेलं आहे प्रोजेक्ट अरुणांक. तर या प्रोजेक्टच्या अंतर्गत दापोरिजो पुलाच्या जागी नवा पूल उभारण्यात येणार आहे. हा सुबनसिरी नदीवरती. ठीक आहे. नासाने सनराइज मिशन घोषणा केलेली आहे याची. तर सनराइज मिशन काय? सन रेडिओ इंटरफेरोमीटर स्पेस एक्सपेरिमेंट, असं सनराइजचा फुल फॉर्म आहे. सूर्यामुळे विशाल सौरकोन वादळे कसे तयार होतात त्याचा अभ्यास करण्यासाठी मिशन सनराइज आहे. ठीक आहे. पुढची बातमी बघा. 12 एप्रिल आंतरराष्ट्रीय मानवी अंतरिक्ष उड्डाण दिन. युरी गागारिन हे 12 एप्रिल 1961 रोजी अंतराळात जाणारे पहिले मानव ठरले होते. तर त्याच्या प्रित्यर्थच हे 12 एप्रिल आंतरराष्ट्रीय मानवी अंतरिक्ष उड्डाण दिन साजरा करण्यात येतो. ठीक आहे. पुढची बातमी बघा. आबेल पुरस्कार 2020 चा हिलेल फर्स्टेनबर्ग आणि ग्रेगरी मार्गविलस यांना देण्यात आलेला आहे. हा हिलेल फर्स्टेनबर्ग आणि ग्रेगरी मार्गविलस या दोघांना प्रोबॅबिलिटी आणि डायनामिक्स पद्धतीचा वापर करण्यात, ग्रुप थिअरी, नंबर थिअरी आणि कॉम्बिनेटोरिक्स यातले प्रश्न सोडवले होते यांनी, त्यामुळे यांना हा आबेल गणितातला जो नोबेल मानला जातो तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढची बातमी बघा. सत्यरूप सिद्धांत यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली. हे भारताचे प्रसिद्ध गिर्यारोहक आहेत, माउंटेनर. यांनी 7 खंडातले 7 सर्वोच्च ज्वालामुखी शिखरे सर करणारे पहिले भारतीय आहेत सत्यरूप सिद्धांत. ठीक आहे. पुढची बातमी बघा. जे टोकियो ऑलिम्पिक्स आता जी होणार आहे या महिन्यात सुरू होणार आहे, तर ती प्रस्तावित 24 जुलै 2020 लाच होती, तर ती पुढे ढकलण्यात आली होती. टोकियो जपान येथे होणारी कोविड-19च्या पार्श्वभूमीवर. ठीक आहे. पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा 1896 ला अथेन्स ग्रीस येथे भरवण्यात आली होती, पहिली आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा. त्यानंतर आत्ताची होणारी 32वी ऑलिम्पिक स्पर्धा आहे टोकियो जपान येथे. आणि याचं ब्रीद वाक्य युनायटेड बाय इमोशन. आपल्या इथून पुढच्या येणाऱ्या परीक्षा ज्या आहेत त्याच्यावर हा प्रश्न बनू शकतो किंवा खूप जास्त चान्सेस आहेत. ऑलिम्पिक महत्वाचे खेळ असतात. ठीक आहे. फिफा 19 कोविड-19च्या जनजागृतीसाठी एक टीम निवडली होती फिफाने. तर त्यात भारतात कडून सुनील छेत्री ही माजी फुटबॉलपटू होते भारताचे, त्यांची नियुक्ती करण्यात आली, नेमणूक केली फिफाने. ठीक आहे. पुढची बातमी बघा. फिफाचा 17 वर्षांवरील महिला फुटबॉल करंडक पण पुढे ढकललेला आहे. त्या संदर्भात विल्मंडन स्पर्धा जी होती ती पण कोविड-19च्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे. ठीक आहे. काही महत्वाचे दिवस बघूया आपण. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन, 2 मे जागतिक टोना दिन, त्यानंतर 8 मे आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन, 9 मे
जागतिक थॅलेसेमिया दिन. त्यानंतर 22 मे जागतिक जैवविविधता दिन. त्यानंतर 24 मे राष्ट्रकुल दिन. 31 मे जागतिक तंबाखू निषेध दिन. आणि 10 मे हा महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सुधाकरराव नाईक माजी मुख्यमंत्री यांचा स्मृती दिन असतो हा. ठीक आहे. तर या मे 2020च्या मासिकातील बऱ्यापैकी घडामोडी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर मग आपण थांबूयात आज इथं.